तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी स्वर्गीय मातोश्री उर्मिलाताई कुटे यांच्या पुण्यतिथीनिमित्त 1 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता विशेष शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। या मेळाव्यात शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, उत्पादन वाढ आणि कृषीपूरक व्यवसायांबाबत तज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे। या शेतकरी मेळाव्यामध्ये विशेषतः केळी उत्पादन वाढीसाठी आवश्यक तंत्रज्ञान, योग्य व्यवस्थापन पद्धती आणि अधिक उत्पादनासाठीच्या उपाययोजनांवर तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत। तसेच मतदारसंघातील शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक माहिती आणि मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे। याशिवाय शेतीमालाच्या साठवणुकीसाठी कोल्ड स्टोरेज उभारणी, त्यासाठीच्या संधी, नियोजन आणि आवश्यक बाबी या बाबतीतही तज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसोबतच पूरक व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक सक्षम होण्यासाठी या मेळाव्याचा लाभ होणार आहे। जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील जास्तीत जास्त शेतकरी व नागरिकांनी या शेतकरी मेळाव्याला उपस्थित राहून तज्ञांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी केले आहे। MCN न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार, जळगाव। आमच्या मातोश्री स्वर्गीय उर्मिला श्रीरामजी कुटे यांचा उद्या पहिला स्मृती दिन आहे आणि त्यानिमित्त श्रीराम कुटेकर फाउंडेशन व आमच्या कुटुंबातर्फे एक शेतकरी मेळावा व कार्यशाळेचं आयोजन केलं आहे। त्यामध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ जे केळी संबंधित आपल्याला माहिती देणार आहेत ते KP पाटील साहेब हे उद्या आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आणि त्यामध्ये केळी उत्पादनापासून तर एक्सपोर्ट क्वालिटीपर्यंत सर्व मार्गदर्शन आणि भविष्यातलं त्याबद्दलचं नियोजन हे आपल्याशी संवाद करणार आहेत। त्याचप्रमाणे आपल्या भागामध्ये दुधाचं उत्पादन वाढावं आणि दूध डेअरी ही मोठी दूध डेअरी आपल्याकडे स्थापन हा उद्देश ठेवून आपण काही दुधाच्या बद्दल योजना शेतकऱ्यांसाठी आणि युवकांसाठी त्याचप्रमाणे त्याबद्दल सखोल असं मार्गदर्शन नेचर डिलाइट ही संस्था जी आहे दूध डेअरी ती आपल्याला करणार आहे। त्याचप्रमाणे कोल्ड स्टोरेज आणि त्याचं महत्त्व आणि आपल्याला एक्सपोर्टमध्ये कसं जायचं आपल्या भागाला याबद्दल सुद्धा उद्या मार्गदर्शन होणार आहे। यामध्ये तज्ज्ञ आपल्याला मार्गदर्शन करणार आणि माझी म्हणून विनंती आहे की आपल्या भागामध्ये आता इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आपण बऱ्यापैकी प्रगती केल्यानंतर भविष्यामध्ये आपल्या भागामध्ये रोजगाराच्या संधी प्राप्त व्हाव्या, आर्थिक स्थिती आपल्या युवकांची आणि शेतकऱ्यांची पुढे जावी या दृष्टीने नवीन नवीन संकल्पना घेऊन आम्ही येतोय। त्यामुळे आपण सुद्धा उद्याच्या या शेतकरी कार्यशाळेला ठीक 10 वाजता आपण सगळ्यांनी हजर राहावं ही सगळ्यांना नम्र विनंती आहे। धन्यवाद।